नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉइंट पुणे. आरंभ 1.0 सिरीज मधला हा आजचा व्हिडिओ असणार आहे. मला वाटतं व्हिडिओ नंबर 4 असेल. आणि या व्हिडिओमध्ये आपण पुढील 5 गव्हर्नमेंट कॉलेज बघणार आहे. आणि 5 जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे हे 5ही गव्हर्नमेंट कॉलेजेस नवीन आहे, या 2-3 वर्षातले आहे. तर रेटिंग देताना आपण पुणे आणि नाशिकच्या कॉलेजला जास्त रेटिंग दिली आहे. म्हणजे टियर वाईज त्याला एक थोडंसं अपग्रेडेड स्थान दिलं आहे आणि बाकीच्या कॉलेजेसला आपण सारखी रेटिंग दिली आहे. तर सुरू करू आपण. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अलिबाग मागच्या वेळी झालं होतं. त्याच्यानंतरचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे सिंधुदुर्ग पासून, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग, हे पण सेम 2021चं एस्टॅब्लिशमेंट आहे. 100 सीट्स आहेत. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अटॅच्ड आहे. 500 बेडेड हॉस्पिटल आहे. पीजी डिपार्टमेंट, पीजी सीट एकही अवेलेबल नाही आहे. हॉस्टेल 4.5 वर्षासाठी अवेलेबल आहे. साधारणतः 300 ओपीडी आहे. आणि याला टियर वाईज डिवाइड करायचं म्हटलं तर आपण एच टियर मध्ये याला डिवाइड करू. त्याच्यानंतरचा कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सातारा. साताराचं कॉलेज पुण्यापासून जवळ असल्या कारणाने भरपूर लोकांनी त्याला मागच्या 2-3 वर्षात मी बघितलंय जास्त प्रायोरिटी दिली. म्हणजे चंद्रपूर, गोंदिया, जळगावच्या कॉलेजच्या जवळ साताराचा कट ऑफ होता. सातारा हॉस्पिटलचा खूप चांगला ओपीडी आहे म्हणूनही कदाचित साताराला प्राधान्य देत असतील लोक. आणि समजा लोकेशन वाईज कन्व्हिनियन्स, वातावरण थंड आहे म्हणून साताराला देत असतील. तर सातारा 2021चं एस्टॅब्लिशमेंट, 100 सीट्स, जनरल हॉस्पिटल सातारा अटॅच्ड आहे. 384 बेडेड हॉस्पिटल आहे. 0 पीजी डिपार्टमेंट, 0 पीजी सीट्स, हॉस्टेल 4.5 वर्षासाठी अवेलेबल आहे. 600 पेशंट काउंट ओपीडी आहे आणि एच टियर मध्ये आपण याला मोडतो. त्यानंतर सेम नवीन कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी, 2023चं एस्टॅब्लिशमेंट आहे. म्हणजे मागच्या वर्षी सुरू झालं. 100 सीट आहे. डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल अटॅच आहे. 500 बेडेड हॉस्पिटल आहे. 0 पीजी डिपार्टमेंट, 0 पीजी सीट्स, हॉस्टेल अवेलेबल आहे. 400 ते 500 ओपीडी आहे. आणि सेम एच कॅटेगरीमध्ये आपण याला मोडतो. म्हणजे एच कॅटेगरीचा आपण याला, एच टियरचा आपण याला रेटिंग देतो. त्यानंतरचं कॉलेज आहे व्हेरी लास्ट इयर, 2024ला कॉलेज स्थापन झालं. 50च जागा आल्या, पण कट ऑफ जो होता तो पहिल्या 10-12 कॉलेजेसच्या आतमध्ये होता. त्या कॉलेजचं नाव आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई CSMT ला सुरू झालेलं कॉलेज आहे. 2024चं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे. 50 सीट्स आहे. गोकुलदास तेजपाल GT हॉस्पिटल अटॅच असणारं हॉस्पिटल आहे. 1026 बेडेड हॉस्पिटल आहे. पीजी डिपार्टमेंट 0, पीजी सीट 0, हॉस्टेल अवेलेबल आहे का तर हो अवेलेबल आहे. साधारणतः ओपीडी ही 1250 आहे. ओपीडी असल्या कारणानं आणि मुंबईसारखं लोकेशन असल्या कारणाने आपण याला डी टियर मध्ये आपण सध्या तरी डी टियरचं रेटिंग देत आहे. कदाचित यावर्षी सीट्स वाढल्या आणि काही यावर्षीचा विद्यापीठाचा रिझल्ट आला किंवा यावर्षी विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू घेऊन आपण याला आणखी चांगलं रेटिंग मिळत आहे काय, आणि जर चांगलं रेटिंग मिळत असेल तर ते तसं आपण अपडेट करू. 28 नंबरचं 20 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक. सेम हे पण लास्ट इयरला सुरू झालेलं कॉलेज आहे. 50 सीट अप्रूव्ह होऊन आल्या होत्या. आणि या पण कॉलेजचा कट ऑफ हा पहिल्या 15 कॉलेजच्या आतमध्येच होता. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे मेडिकल एज्युकेशन मध्ये विद्यार्थी आणि पालक मला वाटते मेट्रो सिटीजला जास्त प्रायोरिटी देतात. पीजीच्या फॅसिलिटीज, पीजीच्या क्लासच्या फॅसिलिटीज मेट्रो सिटीज मध्ये जास्त असतात. तसंच मुंबई, पुणे, नाशिक या भागात पेशंट काउंट पण चांगला असतो. म्हणून पहिलं वर्ष का असू देत त्या कॉलेजेसचे कट ऑफ जास्तच होते आणि इथून पुढे पण कदाचित ते कट ऑफ जास्तच असतील. तर नाशिकचं कॉलेज सेम देवळालीला कॉलेज आहे. 2024चं एस्टॅब्लिशमेंट आहे. 50 सीट होत्या. गव्हर्नमेंट हॉस्पिटल त्याला अटॅच आहे. 430 बेडेड हॉस्पिटल आहे. पीजी डिपार्टमेंट 0 आहे. पीजी सीट 0 आहे. हॉस्टेल अवेलेबल आहे. आणि 1200ची ओपीडी आहे. 1200 ओपीडी आणि नाशिक सारखा लोकेशन याच्यामुळे आपण याला ई टियर मध्ये मोडतो किंवा ई टियर मध्ये डिवाइड करतो. चाणक्य करिअर पॉइंट कडून अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉइंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढचे जे राहिलेले गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ते लवकरच आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवू. धन्यवाद.